नमस्कार. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या आजच्या भागात मी श्रेयसी तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. भेदून जाऊ सहजी पुढती नकार सीमांचे आवर्तन. भेदून जाऊ सहजी पुढती नकार सीमांचे आवर्तन. देई प्रेरणा संवादातून वेब मालिका ही प्रोवर्तन. अर्थातच हा प्रेरक संवाद आज ज्यांच्याशी होणार आहे ती माझी अतिशय लाडकी डॉक्टर मेजर अश्लेषा तावडे केळकर. हाय अश्लेषा ताई. नमस्कार. तुझं स्वागत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आणि मी खूप उत्सुक आहे तुझ्याशी संवाद साधायला, तुझ्याशी गप्पा मारायला आणि अर्थातच आपला सगळा प्रेक्षक वर्ग सुद्धा उत्सुक आहे. कारण एका अतिशय वेगळ्या कार्यक्षेत्रात तू काम केलेलं आहेस आणि वेगळी आव्हानं तू या निमित्ताने पेललेली आहेस. त्याच्यामुळे हा संवाद प्रेरक असेल आणि इतर मुलींना, इतर स्त्रियांना या क्षेत्राकडे नव्या नजरेने बघायला लावणारा असेल असं मला वाटतं. अर्थातच सुरुवात आपण बालपणापासून करणार आहोत, कारण तो आपला पाया असतो, तिथे आपली सगळी विचारांची जडणघडण होत असते. तर तुझं बालपण कसं होतं आणि मुळात या क्षेत्रात येण्यासाठी बालपणात अशा काही गोष्टी रुजल्या होत्या का, घडल्या होत्या का? श्रेयसी, सर्वप्रथम मी तुझे आभार मानते की तू ऑल द वे तू इथे आली आहेस आणि आपण गप्पा मारतोय, त्यामुळे मी खूप आनंदात आहे. बालपणाचं तू म्हणालीस ना, जे काही आपण पुढे करत असतो त्याची बीजच जी असतात ती बालपणामध्येच रुजलेली असतात आणि त्यामुळे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट हा त्या वेळेस केलेल्या आपल्या किंवा ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टींचा पुढे त्याचा परिणाम किंवा त्याची फलश्रुती ज्याला म्हणतो ती होतच असते. माझ्या लहानपणी म्हणजे मी जास्तीत जास्त वेळ माझ्या आजीसोबत घालवला. आजीच्या गोष्टी हा भाग माझ्या बालपणामध्ये खूप मोठा होता. आणि त्या गोष्टी म्हणजे परिकथा नाहीत किंवा काही काल्पनिक गोष्टी नाही असायच्या, तर त्या तिच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी. म्हणजे कोकणामधल्या स्त्रीने जे कष्ट केले असावेत त्यावेळेस, त्या काळात ज्या करत आल्या आहेत, ते तिचे अनुभव. किंवा आपण जे आता इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तर वाचतोच, पण जे तिने ऐकलेलं आहे, जे तिने स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलेलं आहे ते अनुभव आणि म्हणजे सत्य कथा किंवा रिअल लाईफ स्टोरीज रिअल हिरोज जे तिच्या गोष्टींमधून येत होते त्या गोष्टी ऐकून मी मोठी झाले. आणि कुठेतरी जेव्हा ती झाशीच्या राणीची मला गोष्ट सांगायची तेव्हा जी मूल्य आपल्याला त्या गोष्टीतून घ्यायची आहे ती परिस्थिती देखील मला तिथे निर्माण करून आजी देत होती. म्हणजे तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय किंवा स्वावलंबी व्हायचंय आणि तुला कुठेही अन्याय स्वीकार करायचा नाहीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, पण तसंच पोषक वातावरण देखील त्याच वेळेस मला घरातून मिळत होतं. म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकत होतो, म्हणजे मी शिकत होते त्याच गोष्टी मला जगायला देखील मिळत होत्या, तीच मूल्य, आणि त्याचा खूप फायदा होतो. नाहीतर गोष्टीतली म्हणजे मूल्य ही पुस्तकातच राहतात. आणि दुसरं महत्वाची संस्था किंवा संस्था म्हणजे शाळा. एक आपलं घर किंवा कुटुंब पहिली शाळा, आणि दुसरं म्हणजे आपली जी शाळा असते. तर पार्ले टिळक विद्यालय माझी शाळा, म्हणजे अगदी रमाबाई परांजपे बालमंदिर आणि ते पार्ले टिळक आणि मग पुढे साठे विद्यालय. प्रत्येक शाळेचं एक संस्कृती असते, काही वारसे असतात. तसंच माझ्या शाळेचा खूप मोठा निश्चितच एक सांस्कृतिक तसंच वारसा आहे. आणि त्या संस्थेमध्ये तिथे लहानाचं मोठं होताना त्या सगळ्या गोष्टी आत्मसात आपोआपच होतात, आपसूक त्या केल्या गेल्या. म्हणजे अगदी राष्ट्रधर्म आणि राष्ट्रभक्ती ही दररोजच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही कशी अंगीकारली पाहिजे हे अगदी बालपणापासून ते बाळकडू शाळेत मिळत गेलं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, त्यांच्या सवयी ह्याच्यामधून आम्हाला जे डिसिप्लिन असतो
तो काही वेगळा आमच्यामध्ये अंगी बाणवण्यासाठी हा. वेगळं काही केलं जात नव्हतं, तर ते निरी- उदाहरणं हा, आमच्या समोर होती. निरीक्षणातूनच आपण शिकतो. आणि 8वी 9वी म्हणजे जे संस्कारक्षम वय आपण म्हणतो, 7वी 8वी 9वी मध्ये वगैरे असताना कारगिल युद्ध झालं. आणि आमच्या शाळेमधला आमचा दादा सिनियर कॅप्टन विनायक गोरे हा त्या युद्धामध्ये शहीद झाला. आणि बाई आम्हाला म्हणजे त्याची आई आमच्या गोरेबाई आम्हाला शिकवत होत्या तेव्हा. आणि एवढं समोर आणि असं उदाहरण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ही गोष्ट घडते तेव्हा त्या वयामध्ये खूप जास्त ती गोष्ट खोलवर रुजते. आणि आम्ही प्रत्येक जणच त्यावेळेस म्हणजे शब्द नव्हते त्यावेळेस, आणि ते फक्त कळत होतं की हे आपल्याला पण याच्यासारखं काहीतरी करायचंय पुढे जाऊन. ते कुठेतरी राहिलं आणि पुढे वाढलं देखील. मग शाळेतलं शिक्षण होऊन जशी तू पुढे गेलीस तसं डॉक्टर व्हायचं हे तुझं कधी ठरलं? डॉक्टर म्हणजे चिकित्सक होण्याचं अगदी पूर्वीपासून मनात होतं कुठेतरी. आणि सेवा म्हणजे डॉक्टर होऊन काय करायचंय तर लोकांच्या उपयोगी पडायचंय, असं कुठेतरी तो भाव होता. म्हणजे त्याच्यासाठी डॉक्टर हा एक मार्ग झाला किंवा हा एक पण त्याचा हेतू हा. आणि सर्वात जास्त कसं आपण उपयोगी पडता येईल जास्तीत जास्त लोकांच्या, तर आपण रुग्णसेवा करून ते करता येईल. डॉक्टर होऊन आपण सैन्यात जावं हे कधी ठरलं मग? डॉक्टर म्हणजे जेव्हा मेडिकल एंट्रन्स एक्झाम जी असते त्यावेळेस देखील मी आर्म फोर्सेस एंट्रन्स एक्झाम दिली होती, पण माझं आर्मी बॅकग्राऊंड नव्हतं घरामध्ये. त्या लहान वयामध्ये समजा मी आर्म फोर्सेस ॲज अ करिअर निवडलं तर तो माझ्याकरता योग्य पर्याय आहे का हे सांगू शकत नव्हते त्यावेळेस. MBBS कम्प्लीट करताना देखील माझे जे प्रोफेसर्स होते ते आर्म फोर्सेस मधले होते, रिटायर्ड आर्म फोर्सेस. आणि त्यांच्या बोलण्यामधून बरेचदा उदाहरणं यायची जी अगदी कोर म्हणजे असं कोणीतरी अगदी मनापासून बोलायला लागलं त्यांच्यापैकी सिनियर प्रोफेसर्स ना, की आपसुक त्यांच्याकडून आर्म फोर्सेस मध्ये मैं इस युनिट में था तो मैंने ऐसे, ते उदाहरण अगदी असं ओघवतं यायचं. आणि मग वाटायचं की अरे एवढं रिच म्हणजे एवढं अनुभव समृद्ध आयुष्य तिथे आहे, मला देखील ते अनुभवायचंय. मला केवळ पुस्तक पुस्तक आणि हॉस्पिटल पेशंट पुस्तक ही परीक्षा, त्याच्यानंतर पुढची परीक्षा आणि त्याच्यानंतर अजून एक परीक्षा, याच्या पलीकडे डॉक्टर व्हायचंय ना, तर एक वेगळ्या पठडीतलं किंवा एक वेगळ्या धाटणीचं डॉक्टर व्हायचंय आणि ते शक्य आहे का असा विचार तेव्हा सुरू झाला. आणि त्यावेळेसच जेव्हा आर्म फोर्सेस एंट्रन्स होती तेव्हा तो एकदा मनामध्ये आलेलं होतंच, त्यामुळे ते राहिलं. आणि जेव्हा नेक्स्ट संधी मला मिळाली आफ्टर MBBS, आफ्टर इंटर्नशिप, तेव्हा मी ती घेतली. वा. या वळणावर मला सांगायला आवडेल की अश्लेषाताईंनी MBBS रुरल मेडिकल कॉलेज लोणी, MUHS नाशिक आणि LTMG सायन इथे इंटर्नशिप केलेली आहे. तसंच MD कम्युनिटी मेडिसिन, महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट, IIT, येल आणि हार्वर्डसारख्या जगन्मान्य विद्यापीठातूनही तिने प्रशिक्षण घेतलेलं आहे. ही झाली तुझी सगळी आजवरची शैक्षणिक बॅकग्राऊंड. जे तुझं मुख्य क्षेत्र आहे की डॉक्टर होऊन सैन्यात जाणं, तिथे तुला पुन्हा घेऊन येते. आणि कसा तिथे प्रवेश झाला आणि सुरुवात कशी झाली, म्हणजे कुठून झाली? जेव्हा आर्म फोर्सेसमध्ये जायचं हे ठरवलं तेव्हा म्हणजे सगळ्यांनी एकत्र तो निर्णय घेतला होता. कारण वेन अ पर्सन, आयदर अ बॉय ऑर अ गर्ल, वेन शी म्हणजे एका मुलाने जेव्हा आर्म फोर्सेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचं अख्खं कुटुंब हे आर्म फोर्सेसच्या एका मोठ्या कुटुंबाशी जोडलं जातं. सो तो निर्णय एकट्याचा कधीच नसतो किंवा एकटीचा तो निर्णय नव्हता. तो सगळ्यांचा मिळून, म्हणजे त्यावेळेस देखील आईबाबांचा खूप सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता. आणि माझं लग्न तेव्हा ठरत होतं आणि फ्युचर फॅमिली त्यांचा देखील तेवढाच सपोर्ट त्यावेळेस होता.
जेव्हा सुरुवात कसं तर त्याचं एक नोटिफिकेशन येतात सगळ्याच पेपर्समध्ये येतात आणि यू हॅव टू अप्लाय. त्याच्यानंतर परीक्षा असते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो. त्यांचे काही निकष असतात ज्यांना त्याच्यासाठी कॉल केलं जातं. तर त्या निकषांमध्ये तुम्ही जर बसत असाल तर यू गेट अ कॉल लेटर आणि देन देर इज अन इंटरव्ह्यू जो दिल्लीला व्हायचा. आता तो भारतात अजूनही काही ठिकाणी होतो, पण त्यावेळेस फक्त दिल्लीतच व्हायचा. आणि त्याचं कॉल लेटर माझ्याकडे आलं आणि मी आणि बाबा माझ्यासोबत आले होते. आम्ही दिल्लीला गेलो. तिथे तो एक ती इंटरव्ह्यूची एक प्रोसेस असते. सो तुम्ही एंटर केल्यानंतर सिम्पल काय म्हणतात त्याला ग्रीटिंग्स वगैरे आणि देन त्याच्यानंतर असे प्रश्न एकानंतर एक तुमच्यावर येत जातात आणि तुम्हाला किती येत आहे याच्यापेक्षा तुम्ही ते कसे हँडल करताय प्रश्न आणि गडबडून तर जात नाही ना, प्रसंगावधान राखताय का, त्याच वेळेस तुमचा पॉइज, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस बघितल्या जातात. कारण त्याच्यामध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट्स तर असतातच, पण तसंच सायकोलॉजी आणि सायकायट्री. सो तुम्हाला वाचलं जातं खरं म्हणजे आणि त्यातून पुढे सिलेक्शन होतं. साधारण 10% एवढ्या स्त्रियांचं सिलेक्शन होतं प्रत्येक वेळेस. आणि त्याच्यानंतर अजून जे डिफिकल्ट वाटतं पण नसतं मेडिकल. सो मेडिकल फिटनेस असतो जो तुम्हाला त्याला सामोरं जावं लागतं आणि बेसिक रिक्वायरमेंट्स असतात विच अ डॉक्टर इन आर्म फोर्सेस शुड बी टू दिस लेवल. एवढा फिटनेस तर मिनिमम असला पाहिजे आणि ते काही खूप असे डिफिकल्ट नसतात. एक फिट त्या वयाच्या फिट मुलीने किंवा मुलाने जसं असलं पाहिजे ते असतात निकष. आणि त्यातून जेव्हा पार झाले त्याच्यानंतर मग काही दिवस काहीच नव्हतं आणि मग एकदा लेटर आलं घरी दॅट दिस इज द प्लेस अँड दॅट यू विल बी कमिशन्ड इन दिस प्लेस. आणि दॅट वॉज म्हणजे तो दिवस आहे जो मी कधीच विसरणार नाही. आणि मला कमांड हॉस्पिटल सदर्न कमांड पुणे इथे पोहोचायचं होतं आणि दॅट वॉज माय फर्स्ट, म्हणजे तिथे माझं कमिशनिंग झालं. ती तारीख, तो दिवस आणि तो क्षण तो मी कधीच विसरू शकत नाही. नक्कीच. एका ऑफिसर करता द डेट ऑफ कमिशनिंग इज द डेट ऑफ हिज बर्थ ॲज अन आर्मी ऑफिसर. बरोबर. आणि म्हणजे खांद्यावर आम्हाला म्हणजे सिव्हिल जेव्हा डॉक्टर्स एंटर करतात किंवा कमिशन होतात तेव्हा दे गेट कमिशन ॲज कॅप्टन आणि ते 3 स्टार्स असतात. तर ते कव्हर करून मग ते ऑफिस म्हणजे सिनियर ऑफिसमध्ये आम्हाला घेऊन जातात आणि हुएव्हर इज तिथे जे सगळ्यात सिनियर ऑफिसर्स आहेत दे वुड कम आणि कॉंग्रॅच्युलेट आणि त्याच्यानंतर ते स्टार्स आर गिव्हन टू यू. आणि एकाच वेळेस अतिशय अभिमान आणि त्याचबरोबर खूप इमोशनल असा तो क्षण असतो. कारण लाईक आय सेड इट इज बीइंग बॉर्न इन टू द आर्मी वर्ल्ड. सो आय मीन आय व्हेरी क्लिअरली रिमेंबर. आणि त्यानंतर तिथे काही दिवस पोस्टिंग माझं होतं, म्हणजे फर्स्ट पोस्टिंग ज्याला आपण म्हणू शकतो. तिथे इट इज मोर लाईक ओरिएंटेशन तिथे फॉर सिव्हिल बॅकग्राऊंड मधला एक डॉक्टर आहे ज्याला रँक्स बद्दल माहिती नाही, सल्यूट कसं करायचंय किंवा युनिफॉर्म कसा घालायचा, कसा ठेवायचा, कसा वापरायचा आणि त्याचा मान कसा ठेवायचा. बरोबर. हा म्हणजे इथपासून सुरुवात होते आणि हे सगळं तिथे शिकवलं जातंच. त्याचबरोबर हॉस्पिटल, कारण आर्म फोर्सेसमध्ये पेशंट्सना ट्रीट करण्याचं एक वेगळी पद्धत आहे, जसं सिव्हिलमध्ये आपण बघत नाही. डॉक्युमेंटेशन म्हणजे जे आपण केस शीट आम्ही डॉक्टर्स लिहितो आणि आपण असं खूप विनोदात म्हणत असतो की हे डॉक्टरचं हस्ताक्षर आहे, हे फक्त त्या केमिस्टलाच तोच जाणे असं. आर्म फोर्सेसमध्ये तसं होत नाही, कारण एका जवानाचे जे डॉक्युमेंट्स असतात किंवा त्याचे जे कागद असतात ते त्याच्यासोबत त्याची पूर्ण सर्व्हिस भर अख्ख्या देशात किंवा देशाबाहेर जेव्हा UN वगैरे सारख्या ठिकाणी आपण जातो, ट्रूप्स आपले,
तेव्हा ती फाईल ही त्याची फाईल असते. त्याच्यामध्ये वाचता न येणारं हस्ताक्षराला चालत जागा नाही. नाही. तिथे हे ओरिएंटेशन होतं. पण जे ऍक्च्युअल ट्रेनिंग होतं ते डॉक्टर्सचं लखनौला असतं. बरं. इट इज आर्म फोर्सेस मेडिकल स्कूल, मेडिकल कॉलेज. आणि तिथे आम्हाला ट्रेन केलं जातं ॲज अ सोल्जर अँड ॲज अन आर्मी ऑफिसर. म्हणजे त्याच्यामध्ये जो फिटनेस पाहिजे आपल्याला एक्सपेक्टेड असतो. एंट्री असताना एक बेसिक लेवल वेअर यू कॅन बिल्ड अपॉन दिस. म्हणजे तुम्ही तुमचं एवढा बेसिक पाहिजे की ह्याच्यावर तुम्ही वाढवू शकता तुमचा फिटनेस. सो ते चेक केलं जातं. पण ड्युरिंग द ट्रेनिंग मेडिकल ऑफिसर्स बेसिक ट्रेनिंग म्हणतात त्याला, पण ते आपल्या म्हणजे नॉर्मल सिव्हिल डॉक्टर्स करता तेच ॲडव्हान्स्ड खूप असतं. कारण आम्हाला दर दिवशी 5 किलोमीटर धावायचं असतं दिलेल्या वेळामध्ये. आणि दर आठवड्यामध्ये आम्हाला 20 किलोमीटर कधी धावायचं असतं, कधी रूट मार्चेस म्हणजे नाईट मार्चेस, कधी 40 किलोमीटर देखील आम्हाला म्हणजे कव्हर करायचं असतं दिलेल्या वेळामध्ये. आणि एवढंच नाही तर मिलिटरी हिस्ट्री, मिलिटरी रायटिंग, एव्हरीथिंग अबाउट व्हेरियस आर्म्स. म्हणजे आर्टिलरी म्हणजे काय, म्हणजे सैन्य दलातले वेगवेगळे आर्म्स, वेगवेगळ्या सर्व्हिसेस, सपोर्टिंग सर्व्हिसेस कोणत्या आहेत, नॉट जस्ट आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, युनिट्स काय आहेत, त्यांचे इतिहास आहेत, त्यांचे काय म्हणजे इन्सिग्निया आहे, त्यांचं ब्रीदवाक्य काय, घोषवाक्य काय, ह्या सगळ्या. कारण डॉक्टर्सना एका युनिटमध्ये राहायचं नसतं. त्यांना वेगवेगळ्या युनिट्समध्ये त्या युनिटचा भाग होऊन राहायचं असतं. तसंच जवानांशी त्यांना संवाद, जसं तू म्हणालीस तसं साधायचा असतो. तर त्यांचा व्हॉट आर देअर म्हणजे त्यांची मर्म काय आहेत हे डॉक्टरला माहिती असणं जरुरी असतं, आर्मी डॉक्टरना. आणि त्यामुळे हे सगळं शिकवलं जातं. पण एवढंच नाही तर इवन मिलिटरी ट्रेनिंग म्हणजे वेपन ट्रेनिंग, जे आपल्याला असं वाटतं की फक्त सोल्जर्स नाही तर डॉक्टर्सना देखील प्रत्येक वेपन हे वापरता यायलाच लागतं. कारण जेव्हा युद्धप्रसंग असतो तेव्हा आय एम अ सोल्जर फर्स्ट. आणि मला स्वतःचं संरक्षण तर करता यायलाच पाहिजे. पण माझा जो बडी आहे, माझा जो बडी पेअर राईट, सो जो आहे त्याचा जीव ही माझी जबाबदारी आहे. माझी जबाबदारी अख्ख्या युनिटचं वेलबिंग आहेच, पण युद्धप्रसंगामध्ये हे देखील आहेच. त्यामुळे प्रत्येक वेपन जे आहे ते कसं चालवायचं ह्याचं ट्रेनिंग तिथे मिळतं तुम्हाला. जी इन्सास बेसिक रायफल आहे ती, मशीन गन, अप टू रॉकेट लॉन्चर वी डू. आणि वेगवेगळे म्हणजे फिजिकल, ज्याला आपण रगडा म्हणतो, ते देखील तिथे होतं. आपण मूव्हीजमध्ये, आपण टीव्हीवर किंवा पिक्चर्समध्ये बघतो हे, पण तिथे ऍक्च्युली अ डॉक्टर गोज थ्रू ऑल दिस टू बिकम अन आर्मी ऑफिसर अँड आर्मी डॉक्टर. वा, कमाल वाटली मला हे सगळं ऐकून. याच क्षेत्रातले तुझे आदर्श कोण होते की ज्यांच्याकडे बघून तू तुझं हे सगळं प्रशिक्षण पूर्ण केलंस किंवा इथवर पोचलीस? आर्म फोर्सेसमध्ये म्हणजे आर्मी मेडिकल कोर मध्ये स्त्रियांना नेहमीच म्हणजे सुरुवातीपासून परमनंट कमिशन खूप आधीपासून दिलं गेलेलं आहे. आणि त्याचं एक मुख्य कारण आहे, कारण आपण आर्मी डॉक्टर्स जे आहेत ते केवळ जवानांनाच बघतात असं नाही, तर जवानांचे जे कुटुंब आहेत त्यांना देखील आर्म फोर्सेस, आर्मी डॉक्टर्स, आर्मी मेडिकल कोर मधील डॉक्टर्स ट्रीट करत असतात. तसंच आमच्या युनिफॉर्म मध्ये देखील केवळ आर्मी मेडिकल कोर मध्ये साडी जी आहे हा एक भाग आहे युनिफॉर्मचा. आणि त्याच्या मागे देखील हेच कारण आहे की ॲज अ लेडी आय शुड बी एबल, म्हणजे मी माझ्या पेशंटशी, जी एका छोट्या गावातून आलेली आहे, तिच्याशी मी संवाद साधू शकते. केवळ वाचिक भाषेतून नाही तर शारीरिक भाषेतून देखील, म्हणजे देहबोली आपण ज्याला म्हणतो, ती देखील अशी असली पाहिजे की ती जेव्हा माझ्या समोर बसेल आणि मी जर का पॅन्ट्स आणि शर्ट घालून बसले तर ती तेवढ्या मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकणार नाही कदाचित, किंवा तिची जी काही समस्या आहे ती मांडू शकणार नाही. याकरता तो युनिफॉर्म देखील इनकॉर्पोरेट केलेला आहे. मी जेव्हा कमिशन झाले तेव्हा सदर्न कमांड म्हणजे कमांड हॉस्पिटलमध्ये जनरल कानेटकर मॅडम हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या पेडियाट्रिक्सच्या.
आणि मी तो वॉर्ड माझ्याकडे सांभाळायला होता. मॅडमचा खूप दरारा असायचा आणि त्यांचं जे काम करण्याची पद्धत आणि त्यांचं जो पॅशन मी त्यांच्या कामात बघितला, अतिशय म्हणजे लाइटनिंग फास्ट ज्याला म्हणतात तसं निर्णय घेणं, त्या प्रकारे म्हणजे त्या जसं स्वतःला कंडक्ट करायच्या आणि जसं कमांड करत होत्या त्यांच्या युनिट म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या ऑफिसर्सना, मी भारावून गेले. कारण मी एवढं डायनेमिक व्यक्तिमत्व आणि असं बघायला त्यांची मूर्ती अतिशय नाजूक छोटीशी, पण कीर्ती मात्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की ज्यांचे आदर्श ठेवून मी सर्व्हिसेसमध्ये आले त्यांना काम करताना किंवा त्यांची कार्यपद्धती मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकले आणि त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या कमांडमध्ये मी काम करू शकले आहे. अति संवेदनशील आणि अति दुर्गम भागातही तुझं पोस्टिंग झालं. बऱ्याच काळासाठी तू तिकडे होतीस. तर त्या अनुभवांबद्दल आणि त्या जागांबद्दल तू काय सांगशील? आणि तिकडचे काही किस्से खास असतील तर ते ऐकायला आम्ही फारच उत्सुक आहोत. पण ना, मी जसं मी म्हटलं, सगळं शिक्षण मुंबईमध्ये झालं आणि त्याच्यानंतर फर्स्ट जे पोस्टिंग होतं ते पण पुण्यात. पुणे पण आपल्याला असं हे वाटतं, ऑल्दो कॅम्प म्हणजे जे आर्मी कॅम्प एरिया आहे इट इज कम्प्लिटली डिफरंट. त्याचं जो सगळं बाज आहे तो पूर्ण वेगळा आहे. पण पहिल्यांदा मी माझं पोस्टिंग लखनौ नंतर माझं पोस्टिंग आलं की ते फील्ड हॉस्पिटल आणि ते जम्मूच्या पुढे होतं. फर्स्ट टाइम मला जेव्हा मी माझ्या युनिटमध्ये पोहोचले तेव्हा पहिल्यांदा मी खरं तर बर्फाच्छादित जे पर्वतराजी आहे हिमालय, ज्याचं आपण गाणं म्हणतो आणि म्हणतो की तो वो संतरी हमारा वो पासवा हम, तो जो संतरी तो मी तिथे पहिल्यांदा बघितला, पहिल्यांदा गेले तेव्हा. आणि आपल्याला खूप छोटं वाटतं जेव्हा आपण हिमालयाची भव्यता बघतो. नक्कीच. पण जेव्हा तिथे मी गेले आणि त्या युनिटमध्ये आणि त्या वातावरणात गेले तेव्हा मला अजूनच खूपच छोटं झाल्यासारखं वाटलं. कारण त्या ठिकाणी जे कार्यरत आहेत किंवा आपले जवान आहेत ते त्या वातावरणात, त्या निसर्गामध्ये आणि त्या स्ट्रेसफुल अशा वातावरणात जिथे मृत्यूची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर सतत आहे, तिथे निडर होऊन काम करत असतात. तिथे भीतीचा लवलेश नाही, तिथे भयाला जागा नाही. अशा ठिकाणी जेव्हा मी गेले आणि त्यांच्या डोळ्यात ती राष्ट्रभक्ती पाहिली तेव्हा मला कळलं की युनिफॉर्म म्हणजे काय. बरोबर. यापूर्वी असा अनुभव आला नव्हता. एकदा म्हणजे माझं एक ड्युटी करता मी एका युनिटमध्ये फर्स्ट ड्युटी होती ती माझी, मद्रास युनिट होतं ते. तिथे मी गेले आणि माझा बडी होता माझ्यासोबत आणि मी म्हटलं की चलो थोडा युनिट दिखा दीजिए मुझे. तर तो म्हणाला मॅडम चलिए. तर सकाळी असं माझं सिक रिपोर्ट म्हणजे पेशंट्सना वगैरे बघून जे काय असेल ते, म्हणजे बॉईज आहेत त्यांना काही त्रास, दुखतंय खुपतंय, इकडे चढताना अमकं झालं, जे काही लहान मोठं असेल ते सगळं झाल्यानंतर आम्ही गेले त्याच्यासोबत युनिट. मग असं एक ही पोस्ट, ही कंपनी असं वर दाखवत. मी म्हटलं अच्छा और ये क्या है, हे कुंपण कसलं? तर म्हणे ये मॅडम ये हमारी सरहद है. तर मी म्हटलं सरहद म्हणजे युनिट का यहाँ से दूसरा युनिट? म्हणे नाही, यहाँ से दूसरा देश. बर. तिथे उभं राहिल्यानंतर ते तारांचं कुंपण ही दॅट इज LOC. आणि तिकडे जे संतरी होऊन उभे आहेत त्यांच्यामुळे ती जमीन आपली, हे जी अनुभूती आहे ना, ही तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नक्कीच. आणि तिथे माझं काय भूमिका आहे हे तेव्हा मला समजलं. केवळ फिजिकल एलिमेंट्स म्हणजे शारीरिक व्याधींवर औषधोपचार करणं हा त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरचा रोल नाही, तर तिथे उभं राहिलेल्या त्या जवानाला त्याच
मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यामध्ये ठेवणं हा सर्वात मोठा रोल आणि मोठं म्हणतात ना चॅलेंज तिथे असतं. कारगिल किंवा आपली जी वरच्या सगळे युनिट्स आहेत म्हणजे सियाचीन म्हणजे बर्फाचं वाळवंट. त्या ठिकाणी जेव्हा पोस्टिंग्स असतात, बॉईज असतात एखाद्या पोस्टवर बसलेले, तिथे त्यांची नजर जाई तो एक पांढरं बर्फाचं वाळवंट पसरलेलं आहे. सब झिरो काय, त्याहून खूप खाली टेम्परेचर्स आहेत आणि तिथे तो एक नेम धरून का बसलाय की त्या ठिकाणी समजा हालचाल झाली तर ती तो कॅप्चर करणार आहे आणि ती त्याने नाही केली तर त्याचे कन्सिक्वेन्सेस त्याचा देश भोगेल. बरोबर. अशा ठिकाणी तो बसलेला आहे. त्याच्यावर शारीरिक काय तर किती मानसिक दबाव आहे. त्या ठिकाणी त्याला सतत मोटिवेटेड ठेवणं, सतत त्याची ती मानसिक शक्ती राखणं हा माझा तिथे रोल आहे. असे खूप प्रसंग आहेत जे मी म्हणजे विचार केला तर सांगू शकते, पण काही प्रसंग जे असतात ते आपण कधीच विसरू शकत नाही. त्याच्यापैकी एक आहे म्हणजे त्या ठिकाणी माझं जे मेडिकल स्किल ते देखील पणाला लागलेलंच होतं, पण काय म्हणतात त्याला गट फिलिंग जे असतं ना की आता करायचं काय, हे का हे करू का हे करू, असं ते देखील मला तिथे उपयोगी पडलं असं म्हणता येईल. बॉर्डर युनिट्समध्ये जे बॉर्डर BSF जे असतं, BSF चे जवान देखील जवळच असतात आणि त्यांच्याकडे सर्व काळ डॉक्टर्स जवळ नसतात. BSFचा एक सुभेदार म्हणजे त्यांच्या सुभेदार रँकचा एक ऑफिसर, सुभेदार रँकचं पेशंट माझ्याकडे संध्याकाळच्या नंतर, तिथे कसं असतं ना, एकदा सूर्यास्त झाला ना की सर्व रस्ते बंद होतात. सूर्यास्तानंतरची जर मुवमेंट असेल तर ती अतिशय गरजेची असेल तरच करावी लागते, कारण प्रत्येक ठिकाणी धोका आहे आणि तो काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम एरिया म्हणजे तिथे छुपे हल्ले होतात. रात्रीच्या मध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा डॉक्टरच्या त्या कौशल्याचा तिथे कस लागतो आणि तसे हे सुभेदार साहेब आग आहे आणि त्यांचं BP एकदम शूटअप झालेलं होतं. ही वॉज म्हणजे अतिशय घामाघूम झालेले होते, श्वास चढलेला होता, सगळी लक्षणं त्यांची हार्ट अटॅक MI ची लक्षणं होती. पण माझ्याकडे तिथे ECG मशीन नव्हतं, पण माझं क्लिनिकल अक्युमेंट आणि जी काही माझी समज आहे विषयाची ते माझ्या हाताशी आणि मे बी सिनियर डॉक्टर्स जे खालच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधू शकते. त्यांना मी हे चेक केलं. मी त्यांना म्हटलं की इन्हे इव्हॅक्युएट करना पडेगा, इव्हॅक्युएट खाली म्हणजे खालच्या हॉस्पिटलमध्ये. तितक्यात मला ही देखील न्यूज मिळाली की आमच्या एका कंपनीमध्ये एका पोस्टवर फायरिंग सुरू झालेलं आहे. अरे बापरे. एकच डॉक्टर असतो, तो एका वेळेस एकापेक्षा जास्त ठिकाणी असू शकत नाही. बरोबर. पण ॲज अ डॉक्टर मी माझ्या नर्सिंग असिस्टंट्सना हु आर ट्रेन जवान अगेन यांना माझ्या पेक्षा लांब राहून माझे डोळे, हात, कान बनण्याचं प्रशिक्षण मी दिलेलं असतं. त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये जो माझा नर्सिंग असिस्टंट होता त्याला मी म्हटलं तुम्ही आज ये जो फायरिंग है ये तुम्हें फेस करना है, मैं यहाँ पर पेशंट को देख रही हूँ. त्या फायरिंगच्या मध्ये आता जर ह्यांना मी इव्हॅक्युएट केलं नाही तर ह्यांचा जीव जाणार. त्या क्षणी मला नॉट जस्ट ॲज अ डॉक्टर बट ॲज अन आर्मी ऑफिसर ॲज वेल आय हॅड टू टेक अ कॉल. माझ्या जवानांचं जे त्याच्यासोबत जातील पेशंटसोबत त्यांचं देखील आयुष्य मी धोक्यात घालते आहे, कारण त्यांना मी रात्रीच्या मध्ये ट्रॅव्हल करायला लावते ॲम्ब्युलन्स सोबत. मी स्वतः तिथे जाऊ शकत नाही त्याच्यासोबत, कारण मला इथे माझ्या दुसऱ्या कंपनीमध्ये जे फायरिंग आहे तिथे समजा कॅज्युअलिटी झाली, आय हॅव टू बी हिअर ॲट द सेंट्रल पॉइंट. त्याचबरोबर मला माझ्या नर्सिंग असिस्टंट सोबत सतत संपर्कात राहायचंय, कारण तिथे जी काही हालचाल होतीये, जी काही मुवमेंट होतीये ती देखील मला मॉनिटर करायची आहे आणि त्याला मला सतत निर्देश द्यायचा आहे. एव्हरी 10 to 15 मिनिट्स
आय वॉज अगदीच. ऑन म्हणजे मी त्याच्याशी संपर्कात होते की पेशंटची कंडिशन कशी आहे, इथे संपर्कात होते की क्या हो रहा है, आणि ऑल्दो वॉट एव्हर काइंड ऑफ फायर इट वॉज, देर वॉज अ कॅज्युअलिटी. देर वॉज अ कॅज्युअलिटी. आणि माझा नर्सिंग असिस्टंट तो म्हणाला की मॅडम उसे लेके आ रहा हूं मैं. तिथे बॅटलफील्ड नर्सिंग असिस्टंट्स देखील असतात, त्यांच्या मदतीने, म्हणजे 4 ते स्ट्रेचर असते त्याला 4 व्यक्तींना. इट इज अ ट्रेनिंग दॅट हेल्प्स. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही आता काय करायचं असा आर्म फोर्सेसमध्ये प्रसंग येत नाही, कारण आता काय करायचं ह्याचं ट्रेनिंग त्यांना आधीपासून दिलेलं असतं. फायरिंग वॉज स्टील ऑन आणि द अदर पेशंट वॉज इन मुव्हमेंट. त्याला आमच्या इथे कसं असतं ना, लाईफ, लिंब आणि आयसाईट. सो इन दॅट ऑर्डर वी हॅव टू लुक. फर्स्ट वी हॅव टू सेव्ह द लाईफ, देन लिंब अँड देन आयसाईट. 3 महत्वाच्या गोष्टी. त्याच्यापैकी काही, सो वी हॅव टू ट्राय, त्यांना प्रायोरिटाईज करायचं असतं की कशा प्रकारची इंजुरी आहे. डज इट रिक्वायर एअर इव्हॅक्युएशन, डज इट रिक्वायर बाय रोड, और कॅन इट बी हेल्ड, म्हणजे थोडा वेळ थांबवू शकतो का. येस, इट वॉज नॉट अ लाईफ थ्रेटनिंग. ते सगळं असेच केलं आणि मी म्हटलं की ठीक आहे, तुम लेके कैसे आए त्या फायरिंगच्या मधून. म्हणे मॅडम मैं क्यों झूठ बोलूं, जब कान के बगल से गोली निकलती है तो सुम करके आवाज आती है, और बस इतना ही लगता है कि उस गोली पर मेरा नाम नहीं था तो मैं बच गया. पर मैडम मैंने वो स्ट्रेचर नहीं छोड़ा, मैं इसे नीचे तक लेके आ गया हूं. कमाल. इट वॉज अ रिव्हील. म्हणजे असे एक्सपिरियन्सेस तुम्हाला आयुष्यात किती वेळा असतात, मिळतात, पण तिथे ते दररोजचं आयुष्य आहे. खरं. माझ्याकडे लँडमाइन्समुळे पाय फाटून आलेले पेशंट्स आहेत, किंवा सिव्हिलियन्स, बरेचदा पोर्टर्स असतात. हे आपण फॉर अ सिव्हिलियन डॉक्टर हाऊ मेनी टाइम्स इज ही गोइंग टू सी अ गन शॉट. माझ्या लग्नाच्या आधीचा हा प्रसंग आहे. आय थिंक मी राष्ट्रीय रायफलच्या एका युनिटमध्ये होते तेव्हा. देर वॉज अन ऑपरेशन लॉन्च झालं. ते सडन असतं हे सगळं, अगदी म्हणजे विद्युत वेगाने ह्या सगळ्या हालचाली घडत असतात. जसं एंटी येते त्याच्यानंतर ऑपरेशन क्विकली प्लॅन होतं आणि ते क्विकली एक्झिक्यूट केलं जातं. आणि म्हणजे क्षणात, म्हणजे जे आता या क्षणी इथे बसून सगळ्यांचं हसी मजाक, थोडं रिलॅक्सेशन, सिक पलटन, सो गाना बजाना ये चल रहा है या क्रिकेट चल रहा है. जसं ऑपरेशन लॉन्च होणार हे त्यांना त्यांच्या हवलदार मेजर और हुएवर गिव्स देम दिस नोट, क्षणात ते सगळं वातावरण ट्रान्सफॉर्म होऊन जातं. विदिन अ फ्यू मिनिट्स द पल्टन इज वॉर रेडी. दे नो देअर रोल्स आणि दे आर रेडी विथ देअर नॉट जस्ट वेपन्स बट विथ देअर विगर. कमांडिंग ऑफिसर म्हणाला की डॉक इमिजिएटली जाना है, तुम जा पाओगी. ही हॅड गिवन मी अन ऑप्शन, बट विच ऑफिसर वुड नॉट टेक दॅट अपॉर्च्युनिटी. बीइंग अ लेडी ऑफिसर, जेव्हा मी मधल्या एका ऑपरेशन चा भाग होण्याचा, घटक होण्याचा मला जर संधी मिळत असेल, आय वुड नेवर लूज दॅट, आय वुड नेवर लीव. मी म्हटलं सर मैं आना चाहती हूँ. देखो वी विल, म्हणजे आम्ही तिथे जाणार आणि सुरू होण्याचा, ऑपरेशन लॉन्च होण्याचा वक्त ठरलेला असतो, पण संपेल कधी हे ठरलेलं नसतं, आणि कोणत्या परिस्थितीत संपेल हे देखील ठरलेलं नसतं. बट दॅट इज हाऊ इट इज. ऑपरेशन म्हणजे स्टार्टेड, ते त्या अख्खी जी काही एक टेकडी होती तिथे काही म्हणजे एलिमेंट्स होते, त्यांना विंचरून काढावं लागतं. म्हणजे आपण असं म्हणू, आपण असं बोलताना आपल्याला खूप सोपं वाटतं की एका टेकडीला वेढा घातलेला आहे आणि तिथे प्रत्येक झाड आणि झुडूप हे विंचरून काढावं लागतं, आणि तिथे बरेचदा गुहा असतात, काही अंड बंकर्स असतात जिथून फायरिंग येऊ शकतं, जिथे. आणि ते सगळं रात्रीच्या मध्ये, संध्याकाळी, कोणत्याही वेळेस ते सगळं चालू होतं. काहीच, म्हणजे इट इज अनप्रेडिक्टेबल अशी सिच्युएशन. कधीतरी दिवसेंदिवस तसाच तळ ठोकून राहावं लागतं. कधी फास्ट ऑपरेशन करायचं आहे.
इट हॅपन सो दॅट विदिन अ फ्यू आवर्स आपण त्या जे काही एलिमेंट्स होते आपण त्यांना शोधू शकलो, आयडेंटिफाय करू शकलो आणि म्हणजे त्यांना लेट्स नॉट से त्यांना बट वी कुड आयडेंटिफाय देम आणि दॅट ऑपरेशन वॉज कॉल्ड क्लोज, म्हणजे क्लोज टू फिनिश विथ नो कॅज्युअलिटी. पण एक बाय ॲक्सिडेंट एक बुलेट फायर झाली जवानाच्या हातून आणि इट गॉट हिट, त्याच्या पायाला ती लागली. अरे. आणि त्याला इव्हॅक्युएट करून खाली आणलं आणि तो मॅडम जी मैं कैसे क्या करूं, बिकॉज एव्हरीबडी वॉज व्हेरी, पायाला बुलेट लागली, इट्स फाईन. सो बट त्याच्याकरता तर त्याच्या पायाला लागली आहे ना. म्हटलं बेटा पैर में जस्ट ऐसे चाट के गई है, तुम क्यों डर रहे हो? मैडम जी मेरी शादी है, मेरी शादी मैं कैसे घोडी चढूंगा, क्या मैं म्हटलं तेव्हा मला रिअलाइज झालं की 10 दिवसांनंतर माझं लग्न होतं. अरे आणि मी म्हटलं बेटा ऐसे चाट के गई है, अंदर भी नहीं गई होगी, तर तुम कभी है शादी? तर म्हणाला 3 महिने बाद. सो तर मी म्हटलं मेरी 10 दिन में है भाई शादी. तर तो म्हणे अच्छा. मग तो हसायला लागला की ठीक आहे. आणि मी म्हटलं सब ठीक, तुम घोडी से आगे भाग लोगे. आणि देन इट वॉज अ व्हेरी बिग सक्सेस फॉर द युनिट इज वेल. आणि असं तेव्हा आणि त्या युनिटमध्ये माझं जे काय आपण असतं ना ते लग्नाच्या आधी असं वेगवेगळे काय काय असं समारंभ वगैरे ते सगळे माझे युनिटमध्ये झाले राष्ट्रीय रायफलच्या. आणि म्हणजे अगदी, आणि तिथे कसं नेटवर्क वगैरे नसतं, फोन नेटवर्क. सो कधी कधी तर म्हणजे असं एक सर्कल्स अशी वर्तुळ आखलेली असतात कंपनीमध्ये कुठे कुठे, जिथे उभं राहिलं तर एक नेटवर्कची एखादी काडी येते, BSNL यायची. म्हणजे तेव्हा आता इट इज बेटर, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सो तिथे उभं राहिलं की तिथून एक काडी येते, तिथून उभं राहून बोलायचं. त्याच्या बाहेर आलं की वेगळी 7 नेटवर्क्स पाकिस्तानची तुमच्या फोनमध्ये, पण त्याच्यावरून फोन नाही ना करता येत. सो तिकडे उभं राहून मी बरेचदा मग सासूबाईंशी किंवा आईशी वगैरे की मग त्या मला सांगणार की ते ब्लाऊजचं मॅचिंग अमकं आणि बांगड्या हे सगळं झालंय. मी माझ्या म्हणजे नर्सिंग असिस्टंटला त्याच वेळेस देखो मेरा राष्ट्रीय रायफलमध्ये AK-47 असते फॉर ऑफिसर्स. सो त्याचं सर्व्हिसिंग दरवेळेस करता म्हणजे राहिलं पाहिजे, बिकॉज ॲट द टाइम ऑफ वॉर आय एम सपोज टू यूज इट. वो देखो तुम्हारा सारा बुलेट्स देखने ना, तुम्हारा ॲम्ब्युलन्स, हे सगळं मी त्याला सांगते. इथलेही अलंकार आणि तिथलेही अलंकार, अगदी असं सगळे वेगवेगळे दागिने एकाच वेळेस मी हाताळत अगदी अगदी. आणि तिकडे लग्नाची तयारी अशी, इथे युद्धाची तयारी. अनेकदा असं ऐकलं जातं की अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी स्त्री जाते, आणि तू तर त्या युनिटमध्ये एकटीच होतीस स्त्री म्हणून, तर काही शारीरिक किंवा काही मानसिक समस्यांना तोंड द्यायला लागतं. सोयीसुविधांच्या दृष्टीने असेल किंवा मेल इगोज असतील, आपल्या हाताखाली काम करणारा पुरुष वर्ग जो असेल तो कधी कधी असहकार करतो. तर हे सगळं आपण ऐकलेलं असतं, अनेक क्षेत्रात अनेक स्त्रियांनी अनुभवलेलंही असतं कदाचित. तर तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? खरं सांगू का, मला स्वतःला असा अनुभव एकदाही आला नाही. अच्छा. इंडियन आर्मी लीड्स बाय एक्झाम्पल. जसं मी तुला आधी म्हटलं, माझ्या जवानापुढे जेव्हा मी माझा स्वतःचा आदर्श घालून देते आणि त्याला जेव्हा खात्री पटते की ही जी ऑफिसर आहे किंवा हा ऑफिसर आहे, माझं नेतृत्व ती करू शकते, त्यापुढे तो प्रश्न विचारत नाही, स्वतःला नाही, आणि ही कॅन फॉलो दॅट कमांड. परंतु त्यासाठी मला त्या योग्यतेचं बनावं लागतं आणि स्वतःला त्या प्रकारे त्या रोलमध्ये, त्या भूमिकेमध्ये ढाळावं लागतं. बरोबर. त्यासाठी मेहनत करावीच लागते. आणि त्यासाठी येस, ॲज अ लेडी मला काकणभर जास्त मेहनत करावी लागते कम्पेअर्ड टू अ जेंटलमॅन ऑफिसर. त्याचं कारण हे आहे की आपली जी संस्कृती आहे, समाज आहे, तो पुरुष प्रधान आहे. आणि आपले जवान काही समाजाच्या पेक्षा वेगळे नाही, ते त्याच समाजातून येतात. पण त्यांच्या घरामध्ये त्यांच्या बायका ह्या एका पर्टिक्युलर पद्धतीत राहत असतात. त्यांना तिथे
काय म्हणतात त्याला समान संधी ह्या दिल्या गेलेल्याच असतील असं नाही. त्यामुळे इथे येऊन जेव्हा लेडी ऑफिसरकडून एक ऑर्डर घेण्याची वेळ येते तेव्हा बरोबर त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी द्वंद्व होतच असेल. परंतु ॲज अ डॉक्टर जेव्हा त्यांना कळतं की या ऑफिसरच्या हातात माझा जीव सुरक्षित आहे तेव्हा तो कधीच मागे वळून बघत नाही. कसं आहे ना, आर्म फोर्सेसमध्ये म्हणजे माय ग्रेट फॉर्च्यून माझे जे कमांडिंग ऑफिसर होते ना, ही वुड सेंड द लेडी डॉक्टर अँड द जेंटलमॅन ऑफिसर इक्वली. मी जाट पलटणीत गेले, जाठांकडे तर खूप थोडं हे असतं वेगळ्या प्रकारे, कारण त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या स्त्रियांना जसं वागवलं जातं दे अवॉइड हैविंग अ लेडी ऑफिसर. ही वुड ब्लैंकली से मेरे पास में बेस्ट ऑफिसर ये है और यही जाएगी और यही आपके लिए काम करेगी, आप अगर प्रॉब्लम है तो आप बाद में बताना. आणि इट नेवर हैपेंड सो बिकॉज once you are an officer in the uniform, you're not a gentleman or a lady. You're an officer first, a doctor second, and then a lady. मी अशा युनिट्समध्ये राहिलेली आहे, म्हणजे CBS म्हणजे कोर बॅटल स्कूल वगैरे, जिथे एका वेळेस 7,000 हजार जवान असतील आणि मी एकटीच लेडी ऑफिसर, काय एकटीच लेडी अख्ख्या युनिटमध्ये तिथे एका वेळेस होते. म्हणजे असं आणि ॲट नो पॉइंट मला कधीही कोणत्याही क्षणी इनसिक्युअर किंवा वेगळं वाटलं नाही, बिकॉज इट्स माय फॅमिली. हे सगळं तुझ्याकडनं ऐकताना मला असं जाणवलं की स्त्रीला कायम अष्टभुजा, अष्टावधानी असं म्हटलं जातं. ह्या सगळ्याचा उपयोग तू तुझ्या कामात केलेला आहेस. त्या अष्टभुजांपैकी काही भुजांमध्ये तुला खरोखरीच कधी बंदूक धरण्याची वेळ आली, रायफल धरण्याची? कसं असतं, रायफल धरणं म्हणजे युद्ध नाही. तसंच केवळ युद्धासाठी रायफल धरली जात नाही. अच्छा. युद्ध प्रसंग जेव्हा येतो तेव्हा रायफल धरून उपयोग नसतं, तर त्याच्या आधी तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी ट्रेनिंग हे सर्वात महत्वाचं असतं. आणि दॅट इज वाय ट्रेनिंग इज अ रेग्युलर आणि अनमिसेबल पार्ट ऑफ आर्मी लाईफ. सो ट्रेनिंग आणि जिथे म्हणजे फील्ड पोस्टिंग्समध्ये ट्रेनिंग हे अजून जास्त महत्वाचं असतं, कारण त्या टेरेन स्पेसिफिक, म्हणजे तुम्ही राजस्थान आणि त्या बाजूला असाल तर तिथली वेपन्स वेगळी असतात, तिथलं ट्रेनिंग वेगळं असतं. नॉर्थ ईस्ट मधलं ट्रेनिंग वेगळं आणि नॉर्थ मधलं ट्रेनिंग हे वेगळं असतं. तिथे जंगल भाग आहे तर इथे बर्फाळ भाग आहे. त्यामुळे अंदमानमध्ये तुम्ही जेव्हा पोस्टेड असता तिथलं वेगळं ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचंच असतं. प्रत्येक वेळेस वेन यू आर गोइंग फॉर अ ट्रेनिंग, जे काही एक आर्मी इन्फंटेरियन किंवा ऑफिसर जे ट्रेनिंग घेईल ते सगळं मी घेतलेलं आहे. सो म्हणजे राईट फ्रॉम जे ऑफिसर्स वेपन्स असतात ते टू पिस्टल आणि मशीन गन, म्हणजे तू नाव घे जे काही आपण ऐकतो ते, आणि ते मी चालवलेलं आहे. पण त्यात काही मोठं नाही, कारण वेपन इज नॉट द गन दॅट आय एम होल्डिंग, वेपन इज द स्ट्रेंथ दॅट आय एम होल्डिंग इनसाइड. वा. पण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा तुला मी थोड्याशा घरगुती वातावरणात आणते की हे सगळं तिथे फील्डवर चालू असतं. आणि मगाशी तू असा उल्लेख केलास बोलताना की 10 दिवसावर लग्न आलं होतं. मग आदित्य रावांची या सगळ्या प्रक्रियेकडे आणि या सगळ्या भागाकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन होता? येस श्रेयसी, तुला कुणाकडून कळलं मला माहित नाही, पण येस, आदित्य जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आदित्य अमेरिकेत होते आणि मी इथे बॉर्डर. सो आम्ही असं विनोदाने म्हणायचो की तू बॉस्टनला आणि मी बॉर्डरवर असं. आणि येस, आमचं जेव्हा ठरलं लग्न तेव्हा आम्ही मध्ये जॉईन केलं नव्हतं, त्याच्या आधी ठरलं होतं लग्न. आणि सगळ्यांना असंच वाटलं की आफ्टर इंटर्नशिप मी जे आमचं मेडिकल एंट्रन्स असते फॉर US अमेरिकेला जाण्याकरता ती मी देते आणि त्याच्यानंतर तिथे जाईन, कारण इट्स अ व्हेरी
व्हेरी कम्फर्टेबल. आय वुडंट से लॅविश, कारण तिथले चॅलेंजेस पण वेगळे आहेत, स्टेडी असं तिथले म्हणू वेगळे शकतो. चॅलेंजेस असतात, परंतु कम्फर्टेबल असतं, संघर्ष कमी असं म्हणता, म्हणजे म्हणजे निदान क्षणोक्षणी जीवाला धोका तरी नसतो. जीवाला धोका नसतो. सो तसं म्हणजे सगळ्यांनाच तसं वाटलं होतं. आणि फक्त आदित्यला माहिती होतं आणि माझ्या घरी माहिती होतं की दॅट इज नॉट समथिंग दॅट आय वुड लाईक टू डू. पण आदित्यच्या आईबाबांकरता ते नवीन होतं, आणि तरी देखील मला त्यांच्याकडून तेवढाच सपोर्ट मिळाला. आणि आदित्य देखील, ही वॉज द वन हू केप्ट मी मोटिवेटेड त्या थ्रू आउट. मुलीचं स्वप्न पूर्ण करणं हे, आणि एकुलत्या एक मुलीचं म्हणजे हे तर वडिलांना म्हणजे ते प्रिय गोष्ट असते. पण सुनेचं स्वप्न बॉर्डरवर जाण्याचं आणि तिथे आर्मी ऑफिसर होण्याचं, हे ह्याला सपोर्ट करणारी सासू, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. म्हणजे सैनिक हा एकटा सैनिक नसतो, मला असं वाटतं त्याचं अख्खं कुटुंब हे सैनिक झालेलं असतं, आणि आपलं देशप्रेम जे आहे ते या सगळ्यांना बांधून ठेवत असतं. तसंच अजून एक मला गोष्ट अशी विचारायची की ही 3-3.5 वर्ष तू तिथे अतिशय अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम भागात होतीस, हे सगळं भांडवल घेऊन आत्ता ज्या क्षेत्रामध्ये तू काम करतेस, एका वेगळ्या क्षेत्रामध्ये, तिथे तुला या सगळ्या पार्श्वभूमीचा कसा उपयोग होतोय? आर्म फोर्सेस डॉक्टर्स केवळ जवानांनाच चेक करतात असं नाही, तर जेव्हा आम्ही बॉर्डर भागामध्ये असतो तेव्हा बॉर्डर म्हणजे सीमावर्ती भागांमधली जी गावं आहेत तिथे देखील जी लोकवस्ती आहे त्यांना त्यांचं आरोग्य ही देखील आर्म फोर्सेस मेडिकल कोर त्यांची आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. तिथे कुठेतरी मला असं वाटत होतं की इथून मी जेव्हा बाहेर जाईन तेव्हा हा इथेच नाही तर आपल्या अख्ख्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये विविध जमाती आणि म्हणजे आदिवासी भाग आहेत, ज्यांना आपलं सरकार जे आहे ते सुविधा पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतं, पण आपला देशाचा जो विस्तार आहे तोच इतका आहे की जेवढे हात मिळतील तेवढे कमी आहेत तिथे काम करण्यासाठी. आणि तिथून माझ्या म्हणजे दॅट वॉज द रिझन मी माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन MD जे आहे ते मी कम्युनिटी मेडिसिन या विषयामध्ये केलं. आणि त्यानंतर मी आता रुरल आणि ट्रायबल हेल्थ हा जो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे त्याच्या मागे माझं आर्मी ट्रेनिंग आहे. आणि आता मी पनवेलच्या पुढे काही आदिवासी पाडे आहेत जिथे मी काम करते, महात्मा गांधी मिशन हेल्थ इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस त्यांच्यासोबत करते. आणि उन्नत भारत अभियान हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एज्युकेशन मिनिस्ट्रीचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. त्याच्या अंतर्गत काही गावं आपण दत्तक घेतलेली आहेत. आणि त्या गावांमध्ये केवळ हेल्थ किंवा आरोग्यच नाही तर म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट किंवा एक स्किल डेव्हलपमेंट आणि जे तिथले तरुण मंडळी आहेत त्यांना एक प्रकारची दिशा देणं, ज्याला युथ डेव्हलपमेंट म्हणतात, तर तशा प्रकारची देखील डेव्हलपमेंटल ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण हाताळतो. हेल्थ किंवा स्वास्थ्य हा त्याच्यातला कोर आहे, कारण ह्या सगळ्याच्या मुळाशी एक सुदृढ शरीर आणि मन असतं, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज ह्या बिल्ड होतात. त्यामुळे एक सुदृढ स्त्री जी एक सुदृढ माता बनते आणि एका सुदृढ बालकाला जन्म देते, ते होण्यासाठी आपल्याला तिथपासून सुरुवात करायची आहे. तर तिथे काम करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मी तिथल्या आदिवासी पाड्यांमधल्या शाळांमध्ये बघते तेव्हा एकच शिक्षक आजही शिकवतो सगळ्या इयत्तांना. तिथे तुम्हाला जाऊन तुम्ही त्या मुलांना थोडंसं शिकवा, एखादा तास तुमच्या बिझी आयुष्यामधला द्या. तुम्ही वेगवेगळ्या तुम्ही तिकडच्या म्हणजे ज्या गरोदर महिला आहेत त्यांना जस्ट सिम्पल काय खायचं काय नाही खायचं आहाराबद्दल थोडंसं सांगा. त्यासाठी तुम्हाला खूप काही खर्च
करायची गरज नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर तुमची इच्छा, तुम्हाला तिथे जाऊन तिथे काम करण्याची इच्छा पाहिजे. तिथे जेव्हा एखादी स्त्री जी बँकेत काम करते, तिने तिचा 1 तास दिलाय आणि ती तिथे जाऊन केवळ अकाउंट कसं ओपन करायचं हे नाही, तर तिच्याकडे जी काही तिची पुंजी असेल त्या अकाउंटला ऑपरेट कसं करायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समाजाकरता तुमचा काही वेळ देऊ शकता, जो सगळ्यात अमूल्य आहे. अश्लेषाताई, आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. सैन्य दल इज इक्वल टू शिस्त असं म्हटलं तर काही वावगं नाही. आणि इतकी वर्ष त्याच्यात घालवल्यावर, म्हणजे ट्रेनिंगपासून प्रत्यक्ष कामापर्यंत, त्याच्यानंतर जेव्हा घरी तुझा रोल सुरू होतो तेव्हा त्या शिस्तीचं काय झालेलं असतं? म्हणजे आदित्य असतील किंवा तुमची मुलगी आनंदिता असेल किंवा कोणीही मग घरातले मोठे असतील, ते या शिस्तीच्या तुझ्या सगळ्या वातावरणात कसे राहतात? डिसिप्लिन, शिस्त ज्याला म्हणतात, ती म्हणजे ती तुमच्या दैनंदिन जीवनाचा जेव्हा भाग असते तेव्हा ती जाचक वाटत नाही. आणि तू विचारलंस, एकदम कळीचा प्रश्न विचारलास की मुलीला, आणि आनंदिता माझी मुलगी, ती आता 6 वर्षाची होईल, ती आईला, वडिलांना एका पर्टिक्युलर लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये बघते. आणि मुलं कसं ना अनुकरणातून शिकतात. तर आमचं जे काही दैनंदिन जीवन आहे, त्याचं जो काही दिनचर्या असते, ती पाहून तिच्या अंगात ते कुठेतरी आलेलं आहे असं वाटतं. आणि नाव दॅट आय एम नॉट इन युनिफॉर्म, सो द युनिफॉर्म इज ऑलवेज इन मी. त्यामुळे सगळ्यांनाच एक प्रकारची दिनचर्या जी आहे ती आमची असते. आणि कोविडमध्ये आपण हे सगळ्यांनी पाहिलंच की आपल्या एक डिसिप्लिन लाईफस्टाईल मुळे आपल्याला खूप फायदा होतो. वा, म्हणजे फारच हळवे प्रश्न होते असं मी म्हणेन. कारण हल्ली मुलांना शिस्त लावणं हा सगळ्या पालकांसाठी एक डोकेदुखीचा भाग होऊन बसलेला आहे. पण पालक शिस्तीचे असतील तर मुलं शिस्तीची होतील असं तू म्हणाले. मी घरी आल्यानंतर मी माझा मोबाईल काढून जर का मी बसले असेन, तर माझं मूल जेव्हा शाळेतून घरी येतं त्याला मी पुस्तक वाचत बस असं सांगू शकत नाही. किंवा जर मी माझ्या फावल्या वेळामध्ये TV चॅनल्स सर्फ करत बसले, तर माझं मूल जर व्हिडिओ गेम खेळत असेल तर त्यात वावगं काय? अगदी खरं. जेव्हा मी फावल्या वेळात खाली जाऊन एखाद दौड़ लगा रही हूँ, तो मेरी बेटी मेरे साथ दौड़ लगा रही है. आणि ही जी घोडदौड आहे ती तुम्हाला नक्कीच प्रगतीपथावर ठेवेल सगळ्यांना. आणि सगळ्या पालकांसाठी जाता जाता तू खूप छान हा संदेश दिलेला आहेस की आपण जसे असतो तशी आपली मुलं होतात. अर्थातच अश्लेषताईची जी सगळी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे आणि तिचं काम आहे, या सगळ्यानंतर अनेक पुरस्कारांची ती मानकरी ठरलेली आहे. त्यातले काही निवडक मोजके पुरस्कार केवळ मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी शाळेपासून सांगायचं झालं तर पार्ले टिळक विद्यालयात उत्कृष्ट कवितेसाठी बहिणाबाई चौधरी पारितोषिक, संस्कृत विषयात पार्ले टिळक विद्यालयात प्रथम येण्याचा मान आणि त्यासाठी बक्षीस, मेडिकल कॉलेजमध्ये असताना सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनयाकरता एक खास बक्षीस पारितोषिक, राजहंस प्रतिष्ठानतर्फे सामाजिक बांधिलकी आणि असामान्य कर्तृत्व यासाठी पुरस्कार, कोकण विकास परिषदेतर्फे यूथ आयकॉन अवॉर्ड, क्षत्रिय मराठा तावडे समाजातर्फे मराठा गौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सैन्य दलातल्या कार्याबद्दल पुरस्कार, झी युवा वाहिनीतर्फे झी युवा संजीवनी सन्मान 2023, ठाण्याचा नवदुर्गा पुरस्कार, सैन्य दलातल्या कारकिर्दीदरम्यान स्पेशल सर्व्हिस मेडल फॉर ऑपरक्षक आणि सैन्य सेवा मेडल JNK यांनी अश्लेषताईला गौरवण्यात आलेलं आहे. या सगळ्या सन्मानांबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन. जाता जाता तुला 2-3 अतिशय साधे सोपे हलके फुलके प्रश्न विचारते, कारण फार गंभीर गोष्टींवर सुद्धा आपण बोललेलो आहोत. तुझं लाडकं गाणं? एक कविता आहे सावरकरांची, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. वा. तुझं लाडकं ठिकाण जिथे तुला फिरायला जायला आवडतं?
मी तुला एकदम खरं सांगते, मी कुणालाच नाही सांगितलं. हा, तू पहिल्यांदा विचारलंस. मला माझ्या युनिटमध्ये पुन्हा एकदा जायचंय, जिथे माझं फर्स्ट पोस्टिंग होतं. वा. तुझा लाडका पोशाख? साडी. पण पैठणी. हा. अच्छा. बर. आणि तुझी लाडकी भाषा? मातृभाषा मराठी. आजचा जो भाग आहे त्याची सांगता करताना एक छान स्मरण भेट तुला द्यायला नक्कीच आवडेल, जी इतक्या वेळ मी लपवून ठेवली होती. प्रज्ञा राजे अतिशय नामवंत चित्रकर्ती आणि तिची ही शंख सिरीज आहे आणि ह्याच्यामध्ये तू बघशील तर तुझ्या क्षेत्राला साजेसं असं तिने काही ह्याच्यामध्ये करून दिलेलं आहे. कॅमो बॅकग्राऊंड. येस येस येस. ब्युटिफुल ब्युटिफुल. मनापासून धन्यवाद. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या पूर्ण मालिकेतला जो आजचा भाग आहे तो इथे संपतोय. पण तरीसुद्धा जाताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला आवर्जून भेट द्या. त्याच्यावर ही प्रवर्तन मालिका बघा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.